जाणून घ्या श्री गजानन महाराज प्रकट दिन कधी आहे, तिथी काय आहे आणि त्याबद्दलचे महत्त्वही तुम्ही जाणून घ्या। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये हाच आपला विषय आहे, गजानन महाराज प्रकट दिन। दरवर्षी हा गजानन महाराज प्रकट दिन येतो। 2024 मध्ये यंदा 3 मार्च 2024 रोजी हा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे। श्री संत गजानन महाराजांचा हा 146वा प्रकट दिन आहे। दत्तगुरूंचे तिसरे अवतार तथा संत परंपरेतील महान हे श्री संत गजानन महाराज होय। श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी गजानन महाराजांचे असंख्य भक्त त्यांच्या दर्शनासाठी शेगावला जातात। या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते। त्यानुसार जाणून घेऊया प्रकट दिनाचे महत्त्व। गजानन महाराज हे हिंदू संत होते। ते महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावात प्रकट झाले होते। इंग्रजी कॅलेंडरनुसार 23 फेब्रुवारी 1878 साली गजानन महाराज प्रकट झाले होते। तेव्हापासून गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो। या दिवशी शेगावसह देशभरात श्री गजानन भक्तांद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। शेगावात श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्यानुसार प्रकट दिनाच्या दिवशी श्री गजानन महाराजांच्या पालखीतून गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकाचे पूजन केले जाते। ज्या दिवशी गजानन महाराज पहिल्यांदा दिसले तेव्हा ते 18 वर्षांचे होते। त्या दिवशी ते शेगावातील देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील अन्न उचलून खाताना दिसले होते असे काही जण सांगतात। बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगुलू नावाच्या पुस्तकात श्री गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे। इंग्रजी कॅलेंडरनुसार 23 फेब्रुवारी 1878 रोजी गजानन महाराजांचा जन्म झाला असला तरी हिंदू धर्मात चंद्र दिनदर्शिकेनुसार श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला आणि माघ महिन्यातील चंद्राच्या अस्त होण्याच्या अवस्थेत 7व्या दिवशी साजरा केला जातो। त्यानुसार यंदा रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जाणार आहे। आयुष्यभर मानव कल्याणासाठी कार्य करून महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजीला समाधी घेतली। यंदा श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन आहे, हे आपण नमूद केलेच आहे। हा प्रकट दिन कशा प्रकारे साजरा केला जातो त्याबद्दल आता थोडी माहिती। श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन त्यांच्या भक्तांसाठी मोठा उत्सव असतो। शेगावात हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जातो। प्रकट दिनाच्या दिवशी शेगावमध्ये हजारो लोक प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येतात। पूजा, दान, सत्संग, प्रार्थना आणि अन्नदान हे उत्सवाचे भाग आहेत। शेगावच्या श्री गजानन महाराजांना दत्तगुरू आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते। त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचेही अवतार मानले जातात। परमपूज्य श्री गजानन महाराज यांच्या आपण आवडीचे पदार्थ आणि त्यासंबंधी काही घटना आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। प्रथम बेसन भाकर। शेगावला श्री म ना मोहोळकर हे हेडमास्तर होते व त्यांचे बंधू अनंतराव काकू, रमाबाई व लहान पुतण्या दत्तात्रय हे महाराजांच्या दर्शनाला मठात जात असत। एकदा महाराज रमाबाईला म्हणाले, मायबाई
उद्या चून भाकर घेऊन येजो. चून भाकर म्हणजे काय? चून म्हणजे बेसन. तिला वाटले एवढ्या मोठ्या संताला काय जेव घालायचे. तिने पुरणपोळी करून दुसऱ्या दिवशी महाराजांकडे मठात आणली. महाराजांनी तेच ताट तिला फेकून मारले व चून भाकर सारखे म्हणाले. तिने सोबत असलेले लहान घ्या दत्तात्रय यास घरी जाऊन चून भाकर कांदा घेऊन येण्यास सांगितले. त्याने घरी जाऊन चून भाकर कांदा आणला. तो महाराजांना दिला. महाराजांनी मोठ्या आनंदाने तो खाल्ला. या संबंधीची गजानन विजय ग्रंथात अनुक्रम 16 असलेली डॉक्टर भाऊ कंवर यांची घटना आपल्या सर्वांस ठाऊक आहेच. पुढे त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे आंबाडीची भाजी आणि भाकर. एकदा मंगरुळपीर तालुक्यातील कुपटे गावच्या देशमुखाने महाराजांना कोंडोलीहून आपल्या घरी वाड्यात आणले. या देशमुखाच्या वाड्याशेजारी देशमुखांकडे काम करणारे दिवाणजी महाजन राहत. महाजन आपल्याकडे आले म्हणून देशमुखांनी महाराजांकरता पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तयार केला. आता जेवणाचे ताट वाढणार तेवढ्याच सायंकाळी 6 वाजता महाराज एकटेच वाड्याच्या बाहेर पडले आणि भटकत दिवाणजी महाजन यांच्या घरी आले आणि आंबाडीची भाजी आणि भाकर जेवायला मागू लागले. दिवाणजी यांच्याकडे दुपारची आंबाडीची भाजी आणि भाकर होती. ती महाराजांनी खाल्ली आणि ते निघून गेले. शेगावला महाराज कोणत्या बाईच्या शिदोरीत आंबाडीची भाजी आणि ज्वारीची भाकर आहे हे अंतर्ज्ञानाने जाणून घेत व भास्कराकरवी ते पदार्थ मागून घेत. पुढे पेढे. श्री गजानन महाराज श्रीमंतांची पंचपक्वान्ने दूर सारीत पण सुदाम्याचे पोहे खात. महाराजांना पेढ्याचा नैवेद्य खूप येई. त्यातील एखादा पेढा महाराज खात आणि बाकीचे सर्व पेढे लहान मुलांना वाटून देत. आपला व्हिडिओ फार मोठा होतो आहे. 1-2 मिनटात मी आपला व्हिडिओ समाप्त करते. बाहेरचा आवाज व्हिडिओमध्ये येत आहे त्याबद्दल क्षमस्व. पुढे मिरचीचे वरण. मुंडगावच्या बायजाबाई महाराजांना मिरचीचे वरण आणि ज्वारीची भाकर खाऊ घाली. पुढे चहाबद्दल माहिती. या छोट्या छोट्या कथा आहेत, पण आणखी तुम्हाला जर डिटेल्स याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी आवर्जून तुमच्या पुढे त्यांच्याबद्दल माहिती घेऊन येईल. त्यांची पोथी आहे त्याबद्दल तीसुद्धा मी तुमच्या पुढे घेऊन येईल. कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुमच्या पुढे घेऊन येईल. पुढे चहाबद्दल आपण जाणून घेऊया. महाराज सकाळी चहा पित. चहा पिण्यासाठी महाराजांना एका भक्तांनी चांदीचा लोटा दिला होता. त्या लोट्यातून महाराज चहा पित. महाराजांची जेव्हा प्रकृती बिघडली त्यावेळी डॉक्टर भाऊ कंवर महाराजांवर उपचार करीत. ज्यावेळी महाराज डॉक्टर भाऊ कंवरांनी दिलेल्या औषधीच्या गोळ्या खात नसे त्यावेळी डॉक्टर कंवर श्रींच्या चहात त्यांच्या नकळत औषध टाकीत. पण अंतर्ज्ञानी श्रींना हे माहीत होत असे. ते चहा न पिता खाली टाकून देत असे. खिचडी. मुंडगावचे पुंडलिक भोकरे हे पायी प्रवास करायचे. त्यांचा भक्तिभाव पाहून महाराजांनी त्यांची प्लेगची गाठ दूर केली होती. हेच पुंडलिक भोकरे मुंडगावला असताना आईला म्हणाले, आई आज मला खिचडी खावीशी वाटते. आई म्हणाली, उद्या धुंधुरमास आहे, उद्या करीन. पुंडलिक रागाने भरून निघाला आणि शेगावला आला. बाईजा मठातच होती. तिने पुंडलिकास विचारले, कवा निघाला, जेवला का नाही? पुंडलिक जरा रागातच होता. त्याने उत्तर देण्याच्या अगोदर महाराज बाईजाबाईस म्हणाले, बाईजे मघाची माझी राहिलेली खिचडी या पुंडलिकास दे. ती त्याच्यासाठीच ठेवली आहे. ती अजून गरम आहे. सकाळी केलेली खिचडी तरी ती गरमच होती. ती पुंडलिकाने खाल्ली आणि म्हणाला, कशी महाराजांनी माझी इच्छा अंतर्ज्ञानाने जाणली. वरील प्रसंगावरून लक्षात येते की महाराज खिचडी खात आणि
त्यांच्याकरता बायजाबाई आणि साळूबाई स्वयंपाक करीत असे. हा व्हिडिओ मी येथेच समाप्त करीत आहे. तुम्हाला गजानन महाराजांविषयी अजून डिटेल्स माहिती जाणून घ्यायची असेल तर मी नक्की तुमच्यापुढे तो व्हिडिओ घेऊन येईल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते हे अहर्निश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे 32 वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गणगण गणात बोते या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. ते सिद्धयोगी पुरुष होते. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत राम राम.